नमस्कार. आर न्यूजच्या सोमवार दिनांक 29 जूनच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,42,400, 22 कॅरेट दर आहे 1,31,010, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,23,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचन मधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात मतदार यादी अचूक करण्यासाठी शिवसेनेचा गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यातील BLA मेळावा. प्रत्येक पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचे आवाहन. विशेष सखोल पुनर्निरीक्षण अभियानाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चंदगड ग्रामीण रुग्णालयात 15 बाल शस्त्रक्रिया यशस्वी. मोफत उपचारामुळे पालकांना मोठा दिलासा. सर्व पालकांची प्रकृती समाधानकारक. डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक. शाळेत खेळताना गंभीर दुखापत झालेल्या 12 वर्षीय मुलीवर यशस्वी शस्त्रक्रिया. ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या तत्पर उपचारामुळे चिमुकलीला मिळाले नवजीवन. तज्ज्ञांचा इशारा, पोटावरील दुखापत किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका. विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR मोहिमेसाठी चंदगडमध्ये BLOचे प्रशिक्षण संपन्न. मतदार यादी अचूक व पारदर्शक ठेवण्यासाठी विविध प्रक्रियांवर सविस्तर मार्गदर्शन. निष्पक्ष निवडणूक प्रक्रियेत BLOची भूमिका महत्त्वाची असल्याचा संदेश. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीने कारवाई. भोगोलीजवळील पुलाला संरक्षणात्मक कठडा. बहुजन क्रांती सामाजिक संघटनेच्या पाठपुराव्याला यश. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मार्ग मोकळा. पाटबंधारे विभागाकडून काही दिवसातच काम पूर्ण. नागरिकांकडून समाधान. प्राचार्य आनंद आपटेकर यांना लोकराजा राजर्षी शाहू महाराज प्रेरणा पुरस्कार प्रदान. शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल. बेळगाव सीमा भागासाठी अभिमानाची बाब. कुर्णी येथे नव्या ग्रामपंचायत कार्यालयाचे लोकार्पण. माजी आमदार राजेश पाटील यांच्या पाठपुराव्याला यश. ग्रामस्थांमध्ये समाधान. आधुनिक कार्यालयामुळे ग्रामस्थांना अधिक सुलभ आणि जलद प्रशासकीय सेवा. कवितेतून सामाजिक मूल्याची जोपासना ही काळाची गरज असल्याचे विजय चोरमारे यांचे प्रतिपादन. शब्दगंध कवी मंडळाच्या काव्यलेखन कार्यशाळेला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. चांगली कविता टाळ्यांसाठी नव्हे तर विचारांसाठी घडते, असा संदेश. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.